नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीसाठी ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या संयमाची आणि मेहनतीची गोड फळं देणारा ठरणार आहे. जर गेल्या काही काळापासून तुम्हाला प्रत्येक कामासाठी दुप्पट मेहनत करावी लागत होती, यश मिळवण्यात विलंब होत होता किंवा जबाबदाऱ्यांचे ओझे जास्त वाटत होते, तर ग्रहांची स्थिती तुम्हाला दिलासा देणार आहे. ग्रहांच्या अशा विशेष चालीमुळे तुमच्या आयुष्यात आता या गोष्टी होणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, व्यापाराबद्दल किंवा नोकरीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत तुमच्या प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल किंवा पैशाच्या काही समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, जीवनात काय करावं हे कळत नसेल, खूप सारे प्रश्न, बाधा, अडचणी समोर उभ्या असतील, तर मग काय करावं अशा वेळेस आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, काय बाधा आहे, काय समस्या आहे ते तुम्हाला योग्य पद्धतीने सांगू, त्यावर उपाय देऊ, सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी आपण जाणून घेऊया मकर राशीच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल. मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या कर्मभावात आणि पराक्रम भावात ग्रहांची अत्यंत भक्कम स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना तुमच्या कौशल्याची स्थिरता करणारा ठरणार आहे. जे लोक इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, IT, सरकारी सेवा, कायदेविषयक किंवा लोखंड यंत्रसामग्रीच्या क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांना या महिन्यात खूप मोठे यश आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कामाचा वेग सुरुवातीला थोडा मंद वाटू शकतो, पण शेवटचा निकाल अत्यंत दणदणीत असेल. वरिष्ठांचा विश्वास तुमच्यावर वाढेल. आता बोलूया व्यापाराबद्दल. जे लोक उत्पादन, रिअल इस्टेट किंवा घाऊक व्यापारात आहेत, त्यांना या महिन्यात दीर्घकालीन नफा देणारे मोठे प्रोजेक्ट्स मिळतील. एक गोष्ट लिहून ठेवा, या महिन्यात तुमची मेहनत वाया जाणार नाही. तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळणारच आहेत. आता वळूया तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पैसा आणि संपत्ती. ऑगस्ट 2026 मध्ये मकर राशीची आर्थिक स्थिती कशी असेल? मित्रांनो, मकर राशीचे लोक पैशाचा वापर खूप विचारपूर्वक करतात. या महिन्यात तुमच्या धनभावावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्यामुळे आर्थिक आवक अत्यंत स्थिर आणि मजबूत राहील. जुन्या केलेल्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळण्यासाठी थोडे प्रयत्न वाढवावे लागतील, परंतु या महिन्यात कोणत्याही झटपट पैसे कमवण्याच्या योजनांमध्ये पैसे लावू नका. मकर राशीला शनिदेवाच्या प्रभावामुळे कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा पैसा टिकतोच. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक स्थिती मजबूत राहील, फक्त सुरक्षित गुंतवणूक करण्यावर भर द्या. आता आपण जाणून घेऊया कौटुंबिक आणि प्रेमी जीवनाबद्दल. मकर राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या गंभीर असतात, पण नात्याच्या बाबतीत अत्यंत जबाबदार आणि प्रामाणिक असतात. ऑगस्ट महिन्यात कौटुंबिक वातावरण शांत आणि व्यावहारिक राहील. घरातील महत्त्वाच्या कामावर किंवा मालमत्तेवर विषयांवर चर्चा होऊ शकते. तुमच्या निर्णयाला कुटुंबात मान दिला जाऊ शकतो. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफ आणि विवाहित जीवनाबद्दल. विवाहित जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर राहील. जोडीदाराच्या मदतीने तुम्ही एखादा मोठा आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घेऊ शकाल. जे लोक सिंगल आहेत त्यांना या महिन्यात कामाच्या ठिकाणावरून किंवा व्यावसायिक परिचयातून योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. नात्यात घाई करू नका, समजूतदारपणाला वेळ द्या. मित्रांनो, यशासोबत आरोग्य सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. ऑगस्ट 2026 मध्ये मकर राशीच्या लोकांचे आरोग्य कसे राहील? मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात आपल्या हाडांची, सांध्यांची आणि दातांची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या अतिव्यापामुळे किंवा शारीरिक थकव्यामुळे पाठदुखी किंवा दातांचा त्रास उद्भवू शकतो. वेळेवर विश्रांती घ्या आणि आहारात कॅल्शियम, जीवनसत्वाचा समावेश करा. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना कडक अभ्यासाचा आणि सरावाचा आहे. तुमची चिकाटी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप चांगले यश मिळवून देईल. तांत्रिक आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी मिळतील. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी अधिक शुभ, स्थिर आणि यशस्वी व्हावा यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही काही उपाय करू शकतात. दर शनिवारी मोहरीचं तेल घेऊन शनिदेवाच्या मंदिरात जावा आणि तिथे एक दिवा लावावा. त्यानंतर तुम्ही दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावा, याने तुम्हाला लाभ मिळेल. मित्रांनो, हा होता मकर राशीच्या ऑगस्ट 2026चा संपूर्ण व्हिडिओ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.